उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने केवळ एक मोठा नेता नाही, तर लाखो कार्यकर्त्यांचा आधार अचानक हिरावून घेतला गेला आहे. राज्यभरात शोककळा पसरली असतानाच या अपघाताबाबत अनेक शंका, प्रश्न, संशय उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरून या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत भावनिक, आक्रमक भूमिका घेतली आहे. अजितदादा असे जाऊ शकत नाही, असं ठामपणे ते म्हणत आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे, की माझा विश्वास बसत नाही आणि माझं मन सांगतंय, की अजितदादा असं जाऊ शकत नाही. ज्यांनी कोणी हा देवमाणूस आपल्यापासून हिरावून घेण्याचं पाप केलं असेल, भविष्यात त्याच्या घरात त्याची चिता जाळणारा कोणी उरणार नाही. मागील दोन दिवसापासून ते सातत्याने या विमान अपघाताबाबत गंभीर आणि थेट प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या मते उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी अपघाताचा इतिहास असलेले डिअर जट 45 विमान निवडण्याचा निर्णय कोणी घेतला आणि तो कोणत्या निकषावर घेतला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इतकंच नव्हे तर विमान सुमित कुमार यांच्याबाबतही मिटकरी यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. अल्कोहोल संबंधी कारणामुळे पूर्वी कारवाई झालेल्या या ऐनवेळी नियुक्ती कुणी केली? त्यांच्या मेडिकल फिटनेस चाचण्या, सुरक्षा तपासण्या नेमकं केव्हा आणि कशा पद्धतीनं पार पडल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या अपघाताशी संबंधित आणखी एक गंभीर प्रश्न अधिकच संशय वाढवणारा आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार विमानात 6 जण होते, असं सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात 5 मृतदेहच सापडले. मग 6वी व्यक्ती नेमकं कुठे गेली? टेक ऑफच्या आधी प्रवाशांची यादी डिटेल स्वरूपात नोंदवली जाते, असं सांगता असताना नंतर त्या यादीत विसंगती कशी निर्माण झाली? स्फोट इतका भीषण असल्याचं सांगितलं जात असताना घटनास्थळी कागदांचा एकही जळालेला तुकडा आढळत नाही. हे कसं शक्य आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विमानाचे पायलट वारंवार का बदलले जात होते? प्रश्न केवळ अमोल मिटकरीच विचारत नाहीयेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील याच मुद्द्यावर शंका उपस्थित केल्या आहेत. सुरुवातीला 6 जण असल्याची बातमी आली आणि नंतर 5 मृतदेह सापडले. हा विरोधाभास गंभीर तपासाची गरज निर्माण करतो, असं राऊत म्हणाले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर याला थेट राजकीय संदर्भ दिला आहे. त्यांच्यामध्ये शरद पवार गट, अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यामुळेच हा कट शिजलेला असू शकतो, असा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. भाजपशी संबंधित काही घोटाळ्यांच्या फाईल्स अजित पवार उघड करणार होते आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा अपघात घडतो. हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही. यामध्ये तर्कवितर्कामुळे संपूर्ण राजकारण हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनत चाललं आहे. सरकारकडून हा अपघात असल्याचं सांगितलं जात असलं तरी तरी राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये समाधान नाही. लोकांना स्पष्ट उत्तर हवी आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला आहे. एका बाजूला शोक, दुःख आणि वैयक्तिक वेदना, तर दुसऱ्या बाजूला राज्य कारभाराची जबाबदारी. आज प्रश्न इतकाच आहे, की अपघात होता की घातपात? हे सर्व प्रश्न केवळ आरोप म्हणून बाजूला सारले जाणार, की त्यावर सखोल, स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी होणार? अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या मनात हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जोपर्यंत या प्रश्नाचा ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत या अपघातावरचा संशय आणि चर्चा थांबणार नाही, हे मात्र निश्चित आहे. तर मित्र हो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.